नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये। कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 17 नोव्हेंबर रोजी ही जी तारीख आहे ती उमेदवारांना त्यांचे जे अर्ज आहेत ती दाखल करण्याची शेवटची तारीख खरं तर जी आहे ती दिली गेलेली आहे। तर आज 3 वाजेपर्यंत शेवटचा जो टायमिंग आहे तर सर्वच उमेदवारांना जो टायमिंग जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि आपण जर बघितलं प्रामुख्याने दिनांक 16 नोव्हेंबर रोजी काल संध्याकाळपर्यंत जे अर्ज जे होते ते खरं तर 112 जे आहेत ते उमेदवारांचे नगरसेवक पदासाठी अर्ज जे होते ते दाखल झालेले होते। त्याचबरोबर 4 नगराध्यक्ष असे 116 उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते काल कोपरगाव तहसील कार्यालयात या ठिकाणी जे आहेत ते दाखल झालेले होते। आणि आज जर आपण बघितलं तर आज 17 नोव्हेंबर रोजी शेवटची जी उमेदवारांना तारीख जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि इकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी कोपरगाव तहसील जे मैदान आहेत तर त्यावरती खरं तर पोलिसांचा जो चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला करण्यात आलेला प्रामुख्याने बघायला मिळत आहे। त्याचबरोबर पोलिसांकडून या ठिकाणी प्रत्येक जे आहे ते उमेदवार जे आहे त्यांची प्रॉपर कसून जी आहे ती चौकशी केली जाते। कारण या ठिकाणी प्रत्येक आज सकाळपासून जर बघितलं तर उमेदवारांची जी गर्दी आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने झालेली आपल्याला बघायला दिसून येत आहे। प्रत्येक पक्ष जे आहेत त्यांच्याकडनं शक्ती प्रदर्शन करत खरं तर या ठिकाणी उमेदवारांचे जे अर्ज जे आहेत ते दाखल केले जात आहे। आपण जर बघितलं तर कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरी जी रणधुमाळी आहे ती या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला या निवडणुकीमध्ये 2025 या निवडणुकीमध्ये खरं तर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आज जी शेवटची तारीख असणार आहे आणि याचा जो फायनल जो रिपोर्ट आहे तो आपल्याला तहसील ऑफिस जे निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं आपल्याला प्रामुख्याने मिळणार आहे की आज संध्याकाळपर्यंत किती नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल होता, त्याचबरोबर किती उमेदवार जे आहेत नगरसेवक पदांच्या दाखल होता हे खरं तर आज आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर 2 तारखेला जे आहे ते मतदान असणार आहे 2 डिसेंबरला आणि 3 तारखेला लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा जो निकाल जो आहे तो घोषित केला जाणार आहे। खरं तर जनतेकडनं यासाठी कोणाला कौल दिला जातो हे तर आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरेल। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।